इलेक्ट्रिकलचं असून असं करू शकतो आम्ही. बाहेर आलतो तर बघितलं पाऊस चालू आहे. अरे अनुसे तर प्यायला बी लागला. भारी भारी एक नंबर. गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता चाललो आहे सकाळी कॉलेजला. सो गाइज अभी फ़िलहाल पहुंच गए कॉलेज में. अभी डायरेक्ट जा रहा हूँ लेक्चर को. पहले लेट हो चुका हूँ. सो गाइज आता आमचं M2चं लेक्चर झाले आणि आम्ही आता चाललो आहे जेवायला. तर आता बघू काय आजचं मेन्यू. तर मित्रांनो आता आमचं झाले जेवण आणि आम्ही खाल्लेलं बटाट्याची भाजी, वाटाण्याची भाजी. तर खाऊन आता चालू आहे आम्ही वर्गात लेक्चरला. पवार तुमची प्रतिक्रिया जेवण झाल्याबद्दल? बरं झालं, चांगलं झालं जेवण. बस एवढंच. एवढंच असते. सो गाईज आता आम्ही आलो आहे प्रॅक्टिकल लॅबमध्ये आणि आमचं आता कोडिंगचं लेक्चर होणार आहे. कम्प्युटर बघा इलेक्ट्रिकलचं असून असं करू शकतो आम्ही. कर्सर मूव केलं की कलर मिक्स होते. चमत्कार बघायला. आता आमचं लेक्चर सुटले आणि बाहेर आलतो तर बघितलं पाऊस चालू आहे. आता घरी कसं जाणार आम्ही? कॉलेजमध्येच आता पाऊस लागलाय पडायला. 400 रुपये आपण जायचं, 300 दाखव. आता इथं न्यूजपेपर वाचायला आलोय तर हा थोडा गुलाबी दिसला म्हणून मित्र म्हणतोय स्ट्रॉबेरी फ्लेवर. बघा किती गर्दी आहे. हा जो पाऊस चालूच आहे. घरी जायला चान्सच नाही. गाईज वातावरण लय भारी झाले पाऊस पडल्यानंतर. हे बघा इकडं सगळं पाणी भरले. तर आता वाजल्या 5. आमचं लेक्चर आहे का 2:15लाच संपलेलं आणि मी आत्ता घरी चाललो आहे. एवढा पाऊस पडत होता 2 तास. आत्ता कुठं थांबलं आहे. सो गाईज कॉलेज नंतर आता मी डायरेक्ट माझ्या मित्राच्याच रूमला आलो आहे. सो आता इथं झोपतो 1-2 घंटे आणि मग जाऊ मेसला जेवायला. तर मित्रांनो आता वाजल्यात 7:30 आणि मी निघालो आहे जेवायला. तर आज आहे का मेसला नाही चाललो आहे जेवायला, हॉटेलला चाललो आहे. काहीच निमित्त नाही. एक मित्राचा फोन आला, म्हणला आम्ही दोघं चाललो आहे जेवायला, तू बी चल. मग माझ्याकडे होते पैसे आहे, म्हणलं चल जाऊ. मग आता निघालो आहे जेवायला. मला फोन केला आणि बोलला हॉटेलला चल. आपल्याला जायचं राजेवला चिकन खायला. का पण? का असंच पाऊस पडलाय, उद्या सुट्टी आहे, पिक्चर बघून झोपायचं, उद्या निवांत उठायचं. त्याच्यामुळं दुसरं काय कारण? दुसरं काहीच कारण नाही. ओके आरामी मित्र भेटलात. ओके आरामी. सो गाईज आत्ता पोहोचलो आम्ही हॉटेलमध्ये. हॉटेल राजयोग. आतमध्ये फाउंटेन पण आहे. सध्या बंद आहे. गाईज आत्ता आले आणि रस्ता आले चौघांना 4. अरे अनुसे तर प्यायला बी लागला. गाईज फायनली आमची थाळी आली. इकडं भाकर नव्हते म्हणून रोट्यात दिल्यात त्यांनी चौघांना 4. सो आता आम्ही जेवण करतो, टेस्ट करून बघतो. तेव्हा माझा ब्लॉग बघतोय. सो आता टेस्ट करतो. फिरायला गेलो ना, ऐक ना अच्छा फॉरेनर भेटला बरं का. भारी एक नंबर. चिकन थाळी आहे गाईज, चिकन थाळी. सो गाईज आता जेवण करून मी आलो आहे आता मित्राच्या रूमला आहे. आज इथंच झोपतो कारण उद्या आम्हाला सुट्टी आहे, त्याच्यामुळं आज इथंच आहे. सो हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. तर हा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहिलं तर, आणि मग लाईक पण करा, शेअर पण करा. सो थँक्स फॉर वॉचिंग टिल एंड सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. टिल देन बाय.